वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 4थ्या अध्यायातल्या 31 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. आज आपण 32व्या क्रमांकाच्या ओवीच्या समोरील ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये 4थ्या श्लोकाचं विवेचन माऊली करणार आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण आतापर्यंत जो काही कर्मयोग सांगितला 3ऱ्या अध्यायामध्ये विस्तारानं, त्याच्या आधीच्या अध्यायानं जो सांख्ययोग सांगितला, या दोन्ही योगांचं विवेचन विस्तारानं सर्वप्रथम सूर्याला मी सांगितलं असं भगवंत म्हणतायत. सूर्यानं विवस्वत मनूला, विवस्वत मनूनं इक्ष्वाकूला आणि इक्ष्वाकूनं त्याच्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या राजर्षींना हा योग सांगितला. आणि नंतर बरीच वर्ष, बराच काळ हा अनेक राजर्षींपासून चालत आलेला योग अंधार युगामध्ये राहिला. तो उपदिशीला गेला नाही. त्याच्या लायक, त्याच्या अनुकरणीय अशी लोक भेटली नाहीत. आणि मग तो दुरापास्त झालेला, दुर्लक्षित झालेला योग आज मी तुला सांगितला असं भगवंत म्हणतायत. पण भगवंताच्या या बोलण्यावरून अर्जुनाच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण झाला. तो गोंधळ अतिशय सामान्य आहे, स्वाभाविक आहे, सहज आहे. अर्जुन ज्या स्थितीतून या सगळ्या वर्णनाकडं, विवेचनाकडं बघतोय, ज्या दृष्टीनं तो भगवंताकडे बघतोय, ज्या नजरेनं तो कौरव पांडवांकडे बघतोय, त्याची नजर अजूनही बदललेली नाही. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये तो सहज स्वाभाविक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न आपण आधी समजून घेऊ आणि मग अर्जुनाची मनस्थिती काय आहे याचा अंदाज घेऊ. अर्जुन भगवंताला काय म्हणतोय बघा. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानीयाम त्वमादो प्रोक्तवानिती. अर्थात अर्जुन म्हणाला, आपला जन्म अलीकडचा म्हणजे काही वर्षांपूर्वी झालेला आणि सूर्याचा जन्म तर फार प्राचीन काळी झालेला. तेव्हा आपण त्याला प्रथम योग सांगितला हे मी कसे समजावे. अतिशय साधा, लौकिक, तार्किक, बौद्धिक असा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. जेव्हा श्रद्धा आणि तर्क यांचा संघर्ष होतो तेव्हा तर्काला असेच प्रश्न पडतात. जेव्हा बुद्धीचा आणि हृदयाचा संगम होतो तेव्हा बुद्धीला असेच प्रश्न पडतात. जेव्हा प्रेमाचा आणि व्यवहाराचा संपर्क होतो, संवाद होतो, तेव्हा मेंदूला असेच प्रश्न पडतात, बुद्धीला असेच प्रश्न पडतात, तर्काला असेच प्रश्न पडतात. अर्जुनाच्या मनातला प्रश्न आणि भगवंत जे वर्णन करतायत ते वर्णन, या दोघांना नीट समजून घेण्यासाठी आपल्याला या संबंध गीता तत्वज्ञानाचा, भगवंताच्या भूमिकेचा, भगवंत ज्या अधिकारातून हे सगळं सांगतायत त्या अधिकाराचा, भगवंताच्या अस्तित्वाचा, भगवंताच्या पदाचा, भगवंताच्या पदवीचा, भगवंताच्या आसनाचा, भगवंताच्या स्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण भगवंत एका वेगळ्या पातळीवरून बोलतायत, एका वेगळ्या उंचीवरून बोलतायत, एका वेगळ्या विषयाबद्दल बोलतायत. आणि अर्जुन ते ऐकताना आपल्या स्थानावरून ते ऐकतोय, आपल्या भूमिकेतून ते ऐकतोय. आपली भूमिका सोडायला तो तयार नाहीये आणि म्हणून भगवंताचं सांगणं त्याला समजत नाहीये. भगवंत त्याला जवळ करून सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण अर्जुन ते सांगणं दुर्लक्षित करून आपलं जे काही असणं आहे, आपली जी काही पदवी आहे, आपलं जे काही अस्तित्व आहे, त्याच परिप्रेक्ष्यातून याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. देवाचा आग्रह आहे की अर्जुनानं मी जे सांगतोय ते माझ्या पातळीवरून समजून घ्यावं. पण अर्जुनाला
भगवंताचं ते सांगणं भगवंताच्या पातळीवर तो न पोहोचल्यामुळं समजत नाहीये. अर्जुनाच्या मनातली पहिल्या अध्यायापासूनची जी शंका आहे ती शंका फक्त आणि फक्त अर्जुनाच्या अवस्थेमुळं, अर्जुनाच्या पातळीमुळं, अर्जुनाच्या पात्रतेमुळं निर्माण झालेला तो सगळा प्रश्नांचा संच आहे. कारण अर्जुन आपली भूमिका सोडायला तयार नाही. भगवंत ज्याच्याबद्दल बोलतायत ते निर्गुण निराकार आहे. अर्जुन ज्याच्याबद्दल बोलतोय ते सगुण साकार आहे. भगवंत ज्याच्याबद्दल बोलताय ते अक्रिय आहे. अर्जुन ज्याच्याबद्दल बोलतोय ते क्रियाशील विषय आहेत. भगवंत आत्मचर्चा करतायत, अर्जुन लौकिक चर्चेत अजून अडकलेला आहे. भगवंत आत्मज्ञान सांगतायत, अर्जुन भौतिक ज्ञानात फिजिक्समध्ये अडकलाय, भौतिक शास्त्रातच अडकलाय. भगवंत न दिसणाऱ्या अदृश्याची चर्चा करतायत, अर्जुन दिसणाऱ्या दृश्यातच अजून अडकलेला आहे. भगवंत अतर्की असं काहीतरी सांगतायत, अर्जुन तर्काच्या नजरेतून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन आणि भगवान कृष्ण परमात्मा हे एक प्रतीक आहे या सगळ्या विश्वातल्या चर्चेचं. विश्वामध्ये जिथं जिथं चर्चा झाली त्या प्रत्येक चर्चेमध्ये अशा दोन अस्तित्वांचा संघर्ष संवादाच्या वेळी प्रत्येकदा झालेला आहे. जिथं जिथं संवाद घडतो त्या संवादामध्ये काही एक प्रसंग घडत असतात. कधी सांगणारा वेगळ्या उच्च दर्जातून बोलतोय, ऐकणारा त्याला आपल्या निम्न दर्जातून श्रवण करतोय. कधी कधी सांगणारा निम्न दर्जातून सांगतोय, ऐकणारा उच्च दर्जातून समजून घेतोय. कधी कधी निम्न दर्जाची चर्चा निम्न दर्जाच्या लोकांसमोर सांगितली जाते आणि त्याच पातळीवरून ती समजूनही घेतली जाते. आणि जेव्हा जेव्हा उच्च दर्जाची चर्चा उच्च दर्जांच्या लोकांबरोबर घडते तेव्हा ती चर्चा उदात्त चर्चा ठरते. असे साधारणपणे संवादाचे 4 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आपण उलटी सुरुवात करूया. सामान्य चर्चा, सामान्य विषय, सांगणाराही सामान्य, ऐकणाराही सामान्य. वेड्यांची चर्चा, मूर्खांची चर्चा, निष्फळ चर्चा, व्यर्थ चर्चा. बोलणाऱ्यालाही फायदा नाही, ऐकणाऱ्यालाही फायदा नाही. पण अशा चर्चा अनेकदा चालतात, पुष्कळ चालतात. मी हा विनोद कधी सांगितला की नाही माहीत नाही, पण एका मुलीनं फोन उचलला आणि त्या फोनवरती काहीतरी 15 मिनिट बोलली. तिच्या वडिलांनी तिला विचारलं, तू एकदा फोन उचलला की 1 तासाच्या आत कधी फोन ठेवत नाही, किमान तासभर तरी बोलतेस, आणि ह्यावेळी 15 मिनिटात फोन ठेवलास, मला आश्चर्य वाटते, काय असं घडलं? त्या मुलीनं सांगितलं, काय करू म्हणे पप्पा, रॉंग नंबर होता म्हणून 15 मिनिट बोलले. रॉंग नंबरवर 15 मिनिट चर्चा केली तर काय केली असेल? अशी निष्फळ निरर्थक वाया जाणाऱ्या चर्चा अनेकदा आपण ऐकतो. सामान्य चर्चा आहेत. संवादाचा हा एक प्रकार आहे, एक स्तर आहे. दुसरा एक स्तर आहे संवादाचा. सांगणारा सामान्य पातळीवरून बोलतोय आणि ऐकणारा उदात्त पातळीवरून ते ऐकतोय. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्या काळातल्या काही धर्मगुरूंचं, धर्मचिकित्सकांची प्रवचनं, त्यांचं विवेचन ऐकल्याच्या कथा आहेत. ज्ञानोबारायांनी ऐकलंय. सांगणारा कोण असेल, कुणी असो, ज्ञानोबारायांच्या अधिकाराचं तर नसेल. ज्ञानोबारायांनी ते ऐकावं. पण जे काही समोरचा सांगतोय त्या सांगणाऱ्याच्या मागचं जे काही आहे ते ज्ञानोबारायांना दिसत असेल आणि त्याच पातळीवरून ते समजून घेत असतील. अमृताच्या पदरात विष पडलं तरी त्या विषाला अमृत बनवण्याची ताकद अमृतात असते. असंच ज्ञानोबारायांनी ऐकलं असेल, असंच तुकोबारायांनी ऐकलं असेल. तुकोबारायांनी अनेकांची कीर्तनं ऐकल्याचे उल्लेख आहेत. बोलणारा सामान्य पातळीवरून बोलला, पण ऐकणाऱ्याचा अधिकारच एवढा आहे की त्यानं जे काही ऐकायला मिळालंय त्याला ब्रह्मशब्द या पातळीवर नेऊन ऐकलं, कारण प्रत्येक शब्द ब्रह्माचा आहे. म्हणून कधी कधी घडतं की बोलणारा सामान्य भाषेत बोलतो, पण ऐकणारा उदात्त उच्च अधिकाराचा असतो.
मी लहान असताना माझे गुरु मामासाहेब मार्तळेकर, त्यांचं वय बरंच होतं. म्हणजे मी जेव्हा लहान होतो, 14 वर्षाचा असताना मी कीर्तन करायला सुरुवात केली होती. लहान होतो. आणि तेव्हा आमच्या मामांचं वय 70-75च्या वर असेल. नेमकं वय आठवत नाही, पण तेवढं वय होतं. म्हणजे मी जेव्हा मामांना, म्हणजे माझ्या गुरूंना मी मामाच म्हणायचो. सगळा आमचा नांदेड जिल्हा त्यांना मामाच म्हणायचा. मी जेव्हा मामांना बघितलं तेव्हा एका वृद्ध व्यक्तीच्या रूपातच बघितलं. मी काही महिन्याचा, काही दिवसाचा असेल तेव्हा मामांनी गळ्यात माळ घातली असं आमचे वडील सांगायचे. मी जेव्हा कीर्तन करायला लागलो तेव्हा मामांच्या कानावर विषय पडला की ज्ञानेश्वर कीर्तन करायला लागलाय. मामांना कौतुक वाटलं. मामांनी त्यांच्या गावात माझं कीर्तन ठेवलं. मामा आमचे असे बसले तर मी कीर्तन सांगायला लागलो. आता 14-15 वर्षाचा असेल. मी सांगून सांगून काय सांगणार, तेच आपलं काहीतरी पोपटपंची 4 गोष्टी ऐकलेल्या, समजल्या काहीच नव्हत्या, पण त्या सांगत होतो. मामांना खूप कौतुक त्या कीर्तनाचं. कित्येक लोकांना भेटलं की सांगायचे, आपल्या ज्ञानेश्वरचं कीर्तन ऐकलं का, खूप छान कीर्तन करतो, खूप छान कीर्तन करतो, खूप कौतुक करायचे. एकदा मामांचा सत्कार होता आणि मामांच्या सत्काराला माझंही कीर्तन त्यांनी ठेवलं होतं, प्रवचन ठेवलं होतं माझं. मी मामांबरोबर गेलो, मामांच्या गाडीत गेलो. मी पहिल्यांदा 4 व्हीलरमध्ये बसलो होतो, तेव्हा मामांमुळे बसलो आणि मामांचा सत्कार होता आणि माझं प्रवचन होतं. आणि त्याही प्रवचनाला मामा पुढं बसले. गुरु पुढं बसावेत आणि शिष्यानं सांगावं. काय सांगणार, सांगून सांग. पण ते जे काही सांगणं होतं ते एका उदात्त उच्च पातळीवरून गुरुकडून ते ग्रहण केलं गेलं. बोलणारा सामान्य आहे पण ऐकणारा असामान्य आहे. बोलणारा शिष्य आहे पण ऐकणारा गुरु आहे. आणि शिष्यानं कसेही शब्द उच्चारले तरी गुरु त्याला उदात्तच बनवणार, श्रेष्ठच बनवणार. असाही संवाद कधी कधी आयुष्यात घडतो. बोलणारा सामान्य आहे पण ऐकणारा अलौकिक आहे. इथं अर्जुन जे बोलतोय ते भगवंत ऐकतायत. हे ऐकणं जे आहे ते या प्रकारातलं आहे. अर्जुन सामान्य अवस्थेतून, सामान्य पातळीवरून, सामान्य पदवीवरून बोलतोय. भगवंत उदात्त पातळीवरून ते ऐकतायत, तरी त्याच्या बोलण्याचं कौतुक करतायत. अर्जुनाच्या प्रश्नांचंही भगवंतांना कौतुक केलंय. कारण अर्जुन जे काही बोलतोय त्या बोलण्यावरून एवढी गोष्ट स्पष्ट आहे की अर्जुन किमान देवाकडं तोंड करून उभा आहे. देव जे बोलतोय ते ऐकायची त्याची इच्छा आहे. आणि हा एकच धागा अर्जुनाला वेगळा आणि श्रेष्ठ बनवतो. संवादाचा तिसरा एक प्रकार आहे जो इथं आपल्याला घडताना दिसतोय. बोलणारा उदात्त पातळीवरून बोलतोय, ऐकणाऱ्या आपल्या सामान्य पातळीवरून ऐकतोय. आणखी एक विनोद आठवला. एक व्यसन नियंत्रण कक्षाचा एक कार्यक्रम एका दारू पिणाऱ्या लोकांच्या साठी आयोजित करण्यात आला. एक मोठे तत्वज्ञ त्याच्यासाठी बोलवले गेले आणि सगळे दारू पिणारे समोर बसले होते. बोलणारा अतिशय महान असा तत्वज्ञानी होता. आता त्याने विचार केला, ह्या दारू पिणाऱ्या दारुड्यांसमोर, पिदाड्या लोकांसमोर काय विषय मांडावा. म्हणून त्यांनी एक सोपं करण्यासाठी 2 ग्लास ठेवले. एका ग्लासामध्ये पाणी आणि एका ग्लासामध्ये दारू ओतली, अर्धा ग्लास. आणि दोन्ही ग्लासांमध्ये त्यांनी काही आळ्यांसारखे, गांडोळ्यांसारखे काही जीव त्याच्यामध्ये टाकले. पाण्यातही टाकले, दारूतही टाकले. आणि 5 मिनिट सगळ्यांना बघायला सांगितलं त्याच्याकडं. तर त्या दोन्ही ग्लासाकडं सगळे ते दारू पिणारे, पिदाडे सगळे बघायला लागले. घटना अशी घडली की पाण्यात टाकलेल्या ज्या आळ्या होत्या त्या सगळ्या जिवंत होत्या, त्या वळवळायला लागल्या. आणि दारूमध्ये टाकलेल्या सगळ्या आळ्या मरून गेल्या. आणि मग त्या अँटी ड्रग्स किंवा व्यसनमुक्ती केंद्रवाल्यांनी मग सांगायला सुरुवात केली की सांगा, हे सगळं बघून तुम्हाला काय समजलं, काय लक्षात आलं तुमच्या. त्यातल्या एका पिणाऱ्यानं सांगितलं, ह्याच्यातून एक सिद्धांत आम्हाला कळाला
की पाणी प्याल तर पोटातले किडे आळ्या तसेच जिवंत राहतील, दारू प्याल तर पोटातले किडे आणि आळ्या मरून जातील. हे आम्ही याच्यातून शिकलोय. बोलणारा एका वेगळ्या दर्जातून वेगळ्या पातळीवरून बोलतोय, ऐकणारा त्याच्या पातळीतून त्याच्याकडे बघतोय, त्याच्या नजरेतून त्याच्याकडे बघतोय, त्याला तेवढंच दिसतंय. एक जण आकाशाची चर्चा करतोय आणि एकाची जमिनीकडे दृष्टी आहे. ज्याची दृष्टी जमिनीकडे आहे त्याला आकाशाची चर्चा व्यर्थ आहे. आकाशाकडं बघून जो बोलतोय त्याची ही अपेक्षा आहे की जमिनीकडे बघून ऐकणाऱ्यानं आकाशाकडे बघून ते ऐकावं, म्हणजे त्याला समजेल. आणि जेव्हा बघणाराही आकाशाकडे बघतोय, ऐकणाराही आकाशाकडे बघतोय, तो संवाद म्हणजे अद्भुत संवाद. त्या संवादामध्ये शब्द नाहीत. मी प्रेमानंदजी महाराजांचा एक व्हिडिओ ऐकला, वृंदावनचे, खूप प्रसिद्ध आहे ते यूट्यूबवर वगैरे. त्यांचा एक ऐकतो, कधी कधी येतात. तर त्यांना एका शिष्यानं प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या गुरूंना जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या चर्चा काही होताना दिसत नाही. तुम्ही कमी बोलता जेव्हा एकमेकांच्या बरोबर असता, फक्त बघत असता आणि हसत असता. प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलं तिथं काय बोलायचं, तिथं हृदयाचीच भाषा बोलली जाते. नजरेची भाषा तिथं पुरेशी असते, अश्रूंची भाषा पुरेशी असते. जेव्हा दोन समान अधिकाराची लोक समोर येतात तेव्हा कोण कोणाला काय सांगणार? सांगणाराही त्याच अधिकाराचा, ऐकणाराही त्याच अधिकाराचा. मग काय तिथं बोलावं? शब्दे विन संवादीचे, इंद्रिया नेनता भोगीचे, असं सगळं तिथं घडतं. न बोलता चर्चा होते. संतांना संत मिळाले, कोण कोणाला काय बोलणार? संत संतांना भेटतात तेव्हा फक्त नजरेची चर्चा होते, अश्रूंची चर्चा होते, भावनांचा संवाद तिथं घडतो. तिथं शब्द अपुरे पडतात, म्हणून शब्दाचा तिथं वापरच करायची गरज नाही. आणि शब्द आलेच तरी औपचारिकता म्हणून येतात, याच्या पलीकडे काही नाही. भगवंताची अपेक्षा आहे अर्जुनानं त्या नजरेतून माझं बोलणं ऐकावं, पण अर्जुनाला अजूनही ती अवस्था सापडलेली नाहीये. मग तरी भगवंत का सांगतायत, का आग्रह धरतायत, का अर्जुनाचं सारखं कौतुक करतायत? एवढं काय देवाला सांगण्याची गरज पडली? हे सगळं एवढी वर्ष कुणी ऐकलेलं नाहीये ना, मग कशाला सांगायचं? आणखी काही वर्ष चांगला माणूस बघावा, शोधावा. या संबंध जगामध्ये दोनच प्रकारच्या शक्यता आहेत, दोनच प्रकारच्या संभावना आहेत. आत्मज्ञानाच्या संदर्भात, श्रद्धेच्या संदर्भात, विश्वासाच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात. एक, तुम्ही विश्वास ठेवा, दुसरा तुम्ही विश्वास ठेवू नका. दोनच शक्यता आहेत. एक तर तुम्ही आत्मज्ञानाकडे तोंड करून उभे राहा, किंवा तुम्ही आत्मज्ञानाकडे पाठ करून उभे राहा. दोनच संभावना आहेत. तुम्ही सूर्याकडे तोंड करा किंवा सूर्याकडे पाठ करा, दोनच शक्यता आहेत. याच्या पलीकडची शक्यता नाही. सामान्य लोक त्या सूर्याकडे पाठ करून उभा आहेत, म्हणून सूर्याला आपला प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचवता येत नाहीये. दोष प्रकाशाचा नाही. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतोय, सूर्य भेद करत नाहीये प्रकाश देताना. तरीही भेद पडतोय. का पडतोय? तर जे सूर्याकडे तोंड करून उभे आहेत त्यांना सूर्याचा प्रकाश दिसतोय, त्यांना सूर्याचा प्रकाशाचा अनुभव येतोय, त्यांना सूर्याच्या प्रकाशाचा उपभोग घेता येतोय. आणि काहींनी स्वतःच त्या सूर्याकडे पाठ केली आणि तक्रार सूर्याकडे करतात की सूर्यानं आम्हाला प्रकाश दिला नाही. सूर्याचा प्रकाश सगळ्यांसाठी आहे. भगवंत इथं म्हणत जरी असले की अर्जुना हे फक्त मी तुला सांगतोय, याचा अर्थ त्यांना फक्त हे अर्जुनालाच सांगायचंय असं नाही. भगवंताला ते प्रत्येकाला सांगायचंय, प्रत्येकाला सांगायचंय. म्हणूनच गीता आपल्यापर्यंत आली. कारण आत्मज्ञान जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणालाही ऐकायला मिळत नाही. सगळं तो ठरवतो, आपण ठरवणारे कुणीच नसतो. तो ठरवेल तेव्हा आपण त्याच्याकडे जातो.
तो ठरवेल तेव्हा आपण त्याचं ऐकतो. आपण सगळं जे काही ऐकतोय ते ऐकायचं हे त्यानं ठरवलंय म्हणून आपल्याला ऐकायला मिळतंय. भगवंताची इच्छा आहे हे आत्मज्ञान सगळ्यांनी ऐकावं, पण दुर्दैव हे आहे की त्या आत्मज्ञानाकडं सगळ्यांची पाठ आहे. त्या आत्मज्ञानाकडं बघायलाही अनेकांना वेळ नाही. आणि ज्यांची पाठच आहे त्याला सांगून काय उपयोग? पालत्या घागरीवर पाणी टाकून उपयोग काय? आणि म्हणून पालथ्या घागरीवर पाणी टाकू नये असंही भगवंतांनी सांगितलं, पण जो अधिकारी आहे त्याला हे सांगितलं पाहिजे असंही भगवंतांनी सांगितलं. आपल्याला अधिक काही करायची गरज नाही. सत्य सत्य आहे, असत्य असत्य आहे. असत्यानं फक्त सत्याकडे तोंड करावं, असत्याला सत्य व्हायला वेळ लागणार नाही. फक्त असत्यानं असत्य बाजूला ठेवून सत्याकडे फक्त बघावं. मग असत्याला सत्य होण्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही. जीवाला ब्रह्म होण्यासाठी, तुम्हाला आम्हाला ईश्वर होण्यासाठी, परमात्मा होण्यासाठी वेगळं काहीही करण्याची गरज नाही. आपल्यामध्ये ते परमात्म तत्व आहेच, पण त्या परमात्म तत्वाकडं आपणच पाठ केलेली आहे. आपणच दुर्लक्ष केलंय त्या तत्वाकडं. गरज आहे फक्त वळून बघण्याची, गरज आहे फक्त दिशा बदलण्याची, दृष्टी बदलण्याची. एकदा का दृष्टी बदलली, एकदा थोडं मुवमेंट झाली, दिशा बदलली की वेगळं काही करायची गरज नाही. प्रकाश आहेच आहे. तुम्हीच तुमचे दरवाजे खिडक्या बंद केलेले आहेत. गरज आहे फक्त खिडकी दरवाजे उघडण्याची. प्रकाशात आलेलाच आहे. भगवंत आत्मज्ञानाचा प्रकाश देत आहेत. अर्जुनानं खिडक्या बंद केलेल्या आहेत. अर्जुन त्या प्रकाशाला घाबरतोय. अर्जुन त्या प्रकाशाबद्दलच साशंक आहे. म्हणून दरवाजा उघडतोय, बघतोय, पुन्हा बंद करतोय, पुन्हा विचार करतोय. या प्रकाशामुळे काही माझं नुकसान तर होणार नाही. हा खरंच प्रकाश आहे का? या प्रकारची शंका अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून ह्या दोन अस्तित्वांचा टकराव इथं आपल्याला बघायला मिळतोय. एक अर्जुन आणि एक भगवंत. भगवंताला आनंद या गोष्टीचा आहे की भलेही अर्जुनाची इतके दिवस माझ्याकडे पाठ होती, पण आज अर्जुनानं माझ्याकडे तोंड केले आणि आत्ता कुठं अर्जुनाला माझा परिचय करून द्यायचा आहे, करून द्यायला सुरुवात केलेली आहे. लगेच अर्जुनाला कळणार नाही, पण किमान अर्जुन जिज्ञासू तरी आहे. आणि जिज्ञासू असणं म्हणजे दरवाजे उघडणं, शंका विचारणं म्हणजे दरवाजे उघडणं. असत्यानं सत्याकडे तोंड केल्याबरोबर तो सत्याकडेही शंकेनं बघायला लागतो. पण हळूहळू ही शंकाच त्याच्यातल्या असत्याला जाळून त्याच्यातलं असत्य सत्य रूपात परावर्तित करण्याची ताकद बाळगते. म्हणून शंका, प्रश्न गरजेचे आहेत. म्हणून अर्जुनाचा प्रश्न आहे की देवा, तुमचा जन्म तर अलीकडचा, काही वर्षापूर्वीचा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म. भगवंताचं 125 वर्षाचं आयुष्य सांगतात. भगवंताचा जन्म झालाय. अर्जुनाच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या वयामध्ये जास्त काही अंतर नाहीये. भगवंताच्या जन्मकथांची चर्चा अर्जुनानं ऐकलेली आहे. भगवंताच्या जन्मकथांमधली अद्भुतता, चमत्कार, अलौकिकता अर्जुनानं ऐकलेली आहे. पण जन्माचा काळ मर्यादित वाटतोय अर्जुनाला की कृष्ण माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठे आहेत, म्हणजे काही वर्षांपूर्वी जन्मलेत. त्यांच्या जन्मापासून मी त्यांना ओळखतो. त्यांच्या वाडवडिलांनाही ओळखतो, माझ्याही वाडवडिलांना मी ओळखतो. यांनी सुद्धा कधी त्या विवस्वत मनूची, सूर्याची चर्चा केली नव्हती. आणि आत्ता जन्माला आलेले हे भगवान श्रीकृष्ण विवस्वत मनूला, सूर्याला हा उपदेश केला असं म्हणताय. तो सूर्य कधीचा, कृष्ण कधीचे, असा एक साधा प्रश्न आहे. अर्जुन काळाच्या परिप्रेक्ष्यातून बघतोय. भगवंत कालातीत अशा आपल्या अस्तित्वाची चर्चा करतायत. सूर्याचा जन्म तर फार प्राचीन आहे. मग तुम्ही त्यांना कर्मयोग सांगितला, हे मी कसं समजू, कसं खरं मानू? आता या अर्जुनाच्या प्रश्नाचं माऊली काय विवेचन करतायत बघा. अतिशय समतोल असं विवेचन माऊलींनी केलंय. माऊली म्हणतायत, तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुले याचा स्नेह करी,
येत विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्रीहरी, आईने आपल्या मुलांवर प्रेम केले तर त्यात आश्चर्य कोणते. माऊलींनी अर्जुनाची बाजू खूप वेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे. भावनिकतेनं, प्रेमळपणे अर्जुनाची भावना भगवान ज्ञानोबाराय मांडतायत. एक तर भगवंत अर्जुनाला खूप प्रेमानं बोलतायत, तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझ्या प्रेमाला पात्र आहेस, असं कौतुक करतायत. अर्जुन पहिल्यांदाच म्हणतोय, देवा तू माझं कौतुक करावं, याच्यात विशेष काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणे श्रीहरी, अर्जुन म्हणाला, हे श्रीहरी, हे भगवंता, माय आपुले याचा स्नेह करी. लेकराचे लाड आपली माय करतेच, माय आपुले याचा स्नेह करी. ते लेकरू कसंही असो, बिचार अपंग जरी असलं, आंधळ असलं, पांगळ असलं, कसंही जरी असलं तरी आईला आपलं लेकरू प्रिय असतं. माय आपुली याचा स्नेह करी, ती आपल्या लेकरावर प्रेमच करते. लेकरातले दोष आईला कधी दिसत नाही. तिचं कामच आहे त्याच्यावर प्रेम करणं, तिचा स्वभावच आहे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं. येत विस्मयो काय अवधारी कृपानिधी, याच्यात आश्चर्य काय देवा, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, यात मला काही आश्चर्य वाटत नाही. तुम्ही मला सखा म्हणता, प्रेमाचा जिव्हाळा म्हणता, मित्र मानता, सखा मानता, हे सगळं तुमचं जे प्रेम मला मिळाले ते स्वाभाविक आहे. मी लेकरू आहे तुमचा, तू आई आहेस माझी, आणि तू माझ्याकडे प्रेमानं बघावं, याच्यात काही आश्चर्य नाही. अर्जुनानं आधीच भगवंताचं आपल्यावरचं जे प्रेम आहे त्याचं कारण सांगून टाकलं, आणि असं कारण सांगितलं. किती सुंदर बघा, माऊलींनी किती छानपणे हा प्रसंग पकडलाय. गीतेमध्ये जर बघितला तर हा प्रसंग शुष्क आहे, अतिशय शंकास्पद प्रश्न आहे की अर्जुनानं असं बोलावं देवाला, उद्धटपणे बोलावं का. देवाला माहिती नाही देवाचा जन्म कधीचा आहे, देवाला माहिती नाही सूर्य प्राचीन आहे. जे अर्जुन सांगायला लागलाय ते देवाला माहिती नाहीये का. आणि असं जर देवालाच माहिती नाहीये तर मग देवाला विचारून फायदा काय आहे. तरी अर्जुन विचारतोय की देवा, सूर्याचा जन्म प्राचीन, तुमचा जन्म आताचा, मग तुम्ही त्या प्राचीन काळातल्या सूर्याला कधी जाऊन सांगितलं. हे देवाला माहिती नाहीये का. अर्जुन जे विचारतोय ते देवाला माहिती आहे, तरी अर्जुन विचारतोय. अर्जुनाचा हा उद्धटपणा वाटू शकतो. गीतेच्या भाषेत तुम्ही, भगवद्गीतेच्या भाषेत तुम्ही अर्जुनाचं मन समजू शकणार नाही. माऊली अर्जुनाचं मन समजून सांगतायत. खूप सुंदर मध्य काढलंय माऊली. देवाचं प्रेम तर आपल्यावर आहे, पण शंकाही आहे. मग प्रसंग माऊलींनी निवडला लेकराच्या आणि आईच्या प्रेमाचा. लेकरू प्रश्न करते, काही प्रश्न करते. लेकराचे प्रश्न वेड्यासारखे असतात. काय प्रश्न असतील त्याचा काही नियम नाही. म्हणजे प्रश्न विचारायचा अधिकारही मिळाला लेकराला, आणि प्रेमाला बाधाही नाही. कारण अर्जुनानं मोठेपण घेतलं असतं, शहाणपण घेऊन जर असा प्रश्न विचारला असता तर तो अर्जुनाचा उद्धटपणा ठरला असता, देवाची कृपा पण कमी झाली असती. म्हणून अर्जुनाचा जो भाव आहे तो माऊलींनी पकडलाय आणि सुंदर उदाहरण दिलंय ते आईचं, की देवा, आईचं आपल्या लेकरावर प्रेम असावं याच्यात आश्चर्य काय. तसं तुझं माझ्यावर प्रेम असणं यात नवल काय. तू संसार श्रातांची सावली, अनाथ जीवांची माऊले, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. अर्थात संसार तापाने संतप्त झालेल्या प्राणांना तू सावलीप्रमाणे आहेस, अनाथ जीवांना तू माऊलीच आहेस, आणि आम्ही तर खरोखर तुझ्याच कृपेने हा जन्म लादलोत. आता आईच्याही पातळीवरून आणखी एका वेगळ्या उदात्त पातळीवर माऊली भगवंताला घेऊन जात आहेत. अर्जुन भगवंताला आणखी वेगळ्या पातळीवर नेतो, आईपेक्षाही वरच्या. आई एका मर्यादित लेकरांना जन्म देते. देवाचं स्थान त्या आईच्याही वरचं आहे. तो सगळ्या जगाची आई आहे, एकट्याची आई नाही आहे. आईच्या वात्सल्याला मर्यादा आहे. आई आपल्या लेकरांवरच प्रेम करू शकते. आपल्या लेकरांइतकं प्रेम ती दुसऱ्यांच्या लेकरावर नाही करू शकत. आईची मर्यादा आहे ती. आई निस्सीम प्रेम करते, पण सीमित लोकांवर, सीमित लेकरांवरच.
पण परमात्म्याचं प्रेम असं सीमित नाही. त्याचं प्रेम तितकंच असीमित आहे जेवढं आईचं प्रेम तिच्या लेकरावर असीमित आहे. पण भगवंताचं प्रेम सीमित लोकांपुरतं नाही आहे. आणि म्हणून माऊलींनी भगवंताच्या प्रेमाला, भगवंताच्या वात्सल्याला, भगवंताच्या मातृत्वाला आणखी एका वेगळ्या उदात्त पातळीवर नेलंय. तू संसार श्रातांची सावली. संसार श्राता म्हणजे संसाराने श्रमलेल्या लोकांना तू सावलीसारखा आहेस. या सगळ्या विश्वातल्या लोकांना जे संसार तापानं तापलेले आहेत. संसार तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापानं तापलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तू सावली आहेस. अनाथ जीवांची माऊली, ज्याला कुणीच नाहीये त्यांची तू माऊली आहेस, त्यांची तू आई आहेस. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. कीर शब्दाचा अर्थ आहे खरोखर, प्रसवली म्हणजे जन्म दिला, तुझीच कृपा. तुझ्याच कृपेमुळे आम्हाला जन्म मिळालाय. म्हणजे भगवंतानं सगळ्यांना जन्म दिलाय. सगळ्यांच्या जन्माला तोच कारण आहे. तोच आपल्या सगळ्यांचा बाप आहे. तोच आपल्या सगळ्यांची आई आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सगळी नाती त्या कृष्णासोबतच जोडण्यासारखी आहे. तो कृष्णच बाप आहे, तो कृष्णच आई आहे. देवा तूच माझी आई, तूच माझा बाप. तूच आमच्या सगळ्यांना जन्माला घातलाय. तुझ्याच कृपेमुळे आम्ही जन्माला आलोत. तुझ्या कृपेमुळे आम्ही जगतोय. तुझ्या कृपेमुळे जीवन आहे. खूप महत्वाचा विचार इथं माऊलींनी मांडलाय. जगामध्ये जे जे अनित्य आहे, जगामध्ये जे जे असत्य आहे, त्या प्रत्येक अनित्याला नित्याची, असत्याला सत्याची जोड आहे. अनित्य अनित्य म्हणून जिवंत आहे कारण त्याला नित्याची जोड आहे. असत्य सत्य म्हणून जगतंय कारण त्याचं मूळ सत्यत्व आहे. निराकाराचा आधार घेतल्याशिवाय आकाराला येत नाही. अस्थिराच्या आधाराशिवाय अस्थिर टिकत नाही. अस्थिराला स्थिराचा, अनित्याला नित्याचा, असत्याला सत्याचा, मायेला ब्रह्माचा आणि खोट्याला खऱ्याचा आधारच लागतो. चक्र फिरतंय. का फिरतंय? सारखं फिरतंय चक्र. सारखं फिरताना दिसतंय. का फिरताना दिसतंय? त्याचं मध्य जे आहे ते स्थिर आहे म्हणून त्याच्या फिरण्याला अर्थ आहे. जर ते स्थिर असलेलं मध्य, ते केंद्र जर सरकलं तर चाकाचं फिरणंही मुश्किल होऊन जाईल, अवघड होऊन जाईल. म्हणून जे अपरिवर्तनीय आहे त्याच्याच आधारावर परिवर्तन होत असतं, परिवर्तन दिसत असतं. हे सबंध जगत असत असलं तरी त्याला आधार सत्याचा आहे. या सगळ्या आकाराला आधार निराकाराचा आहे. हे सगळं जे काही जन्माला आलंय ते कधीच जन्माला न येणाऱ्याच्या अस्तित्वामुळं अस्तित्वात आलंय. जन्म देणारा अजन्म आहे म्हणून तो इतरांना जन्म देऊ शकतो. जो स्वतः मरणार आहे त्यानं दिलेला जन्म हा त्यानं दिलेला जन्म नसतो. आणि म्हणून आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेला जन्म हा आपल्या आईवडिलांनी दिलेला जन्म नाहीये. कारण त्यांच्यामध्ये जन्म देण्याची ताकद असती तर त्यांच्यामध्ये त्यांच्या वाट्याला मरण आलं नसतं. जन्म देण्याची ज्याच्यात ताकद असते तो मरत नसतो. जो कधीच मरत नाही तोच जन्माला जीवन देऊ शकतो. जो स्वतः मरणार आहे तो अमृत कसं काय प्रसवू शकेल? जो स्वतः अमृतमय आहे तोच अमृताला प्रसवू शकतो. आणि म्हणून जेवढे काही आकार, जेवढे काही जन्म दिसतात ते सगळे त्या अजन्मा ब्रह्मापासून झालेत, त्या परमात्म्यापासून झालेत. म्हणून माऊली म्हणतायत
आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. तुझ्याच कृपेमुळे आम्हाला जन्म आहे देवा. तुझी कृपा नसती तर आम्हाला जन्मच मिळाला नसता. देवा पांगुळे एखादे विजे तरी जन्मोनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. अर्थात हे श्रीकृष्णा, एखादे पांगळे मूल जन्माला आले तर जसे जन्मापासूनच त्याचे सर्व कष्ट सहन करावे लागतात, तसेच आमच्यावर जन्मापासून झालेले तुझेच उपकार तुझ्याच समक्ष काय बोलून दाखवावे. पुन्हा अर्जुनाची व्यक्तिगत ममता भगवंताबद्दलची. कारण अर्जुनाला प्रश्न विचारायचा आहे, पण त्या प्रश्नामुळे भगवंताचं आपल्यावरचं प्रेम बाधित होऊ नये ही काळजी घ्यायची आहे. शंका तर देवाच्याच अस्तित्वावर तो करतोय, प्रश्न देवाच्याच अधिकारावर तो विचारतोय. प्रश्नही अर्जुनाला महत्वाचा वाटतोय, पण या प्रश्नामुळे देवाचं मन दुखावता कामा नये, देवाची कृपा कमी होता कामा नये. ती कृपाही त्याला जपायची आहे आणि प्रश्नही विचारायचा आहे. म्हणून आधी कृपा अबाधित राहील अशी भाषा अर्जुन आधी वापरतो. माऊली त्या पद्धतीनं अर्जुनाच्या प्रश्नाला मांडतायत. देवा एखादं मूल, देवा पांगुळ एखादे विजय म्हणजे जन्मले, एखादं पांगळं लेकरू जन्माला आलं तरी जन्मोनी जोजारू साहिजे. जोजारू शब्दाचा अर्थ आहे त्रास. आई त्या लेकराचा त्रास सहन करते. आईला आपले लेकरू कधी नको असं कधीच वाटत नाही. मग ते कसंही असो, आईला आपलं लेकरू असंच असावं, जसं आहे तसं असावं, ते जिवंत असावं असंच वाटतं. ती त्या लेकराची काळजीच घेते. ती भले स्वतः त्रास सहन करून घेईल, पण आपल्या लेकराला तो त्रास नाही होऊ देत. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा तुलाच काय हे ज्ञान सांगावं. कारण अर्जुन जे सांगतोय ते देवाला माहीत नसलेलं काही सांगतोय का? अर्जुन जे काही सांगतोय ते देवाला माहीतच आहे, पण तरीही सांगतोय. म्हणून तो म्हणतोय हे बोलो काय तुझे तुझची पुढा. तुझ्याच बद्दल तुझ्याच समोर काय मी तुला बोलावं. आता पुसेन जे मी काही ते तर निखे चित्त देई. देवीची देवो कोपावे ना काही बोलाये का. अर्थात देवा मी आता काही विचारणार आहे, तिकडे चांगले लक्ष द्यावे व त्या माझ्या प्रश्नाबद्दल राग मानू नये. प्रश्न तर विचारायचा आहे, पण देव रागावलेही नाही पाहिजेत. कारण अर्जुनाचे प्रश्न जे आहेत ते अतिशय सामान्य पातळीवरचे आहेत. भगवंत एका वेगळ्या उदात्त पातळीवरून बोलत आहेत. म्हणून आपल्या प्रश्नानं भगवंतानं रागवू नये अशी आधीच अर्जुन विनंती करतो. आता पुसेन जे मी काही, मी आता जे काही पुसेल, विचारेल, जे काही विचारेल ते तर निके चित्त दे. माझ्या बोलण्याकडे लक्ष दे देवा. बोलण्याकडे लक्ष दे असं अर्जुनाचं म्हणणं वेगळ्या अर्थाने आहे. तो भाव नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या असं 2 वेळा माणूस म्हणतो. 2 परिस्थितीत असं माणूस बोलतो. समोरच्याचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तेव्हाही मी म्हणू शकतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं म्हणणं हे मी जे बोलतोय ते तुम्हाला समजत नाहीये, किंवा मी जे बोलतोय ते तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्हाला समजणार नाहीये, म्हणून लक्ष द्या असं सांगणं आहे. हे एका अधिकारी माणसाचं सांगणं आहे. या भाषेतून अर्जुन म्हणत नाहीये देवा मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्या. हा भाव नाहीये अर्जुनाचा. अर्जुनाचा भाव हा आहे की देवा मी जे काही विचारतोय ते मी का विचारतोय इकडे लक्ष द्या. काय विचारतोय इकडे लक्ष देऊ नका. माझ्या अधिकाराकडे बघा, माझ्या शब्दांकडे बघू नका, माझ्या प्रश्नांकडे बघू नका. प्रश्न ज्या अवस्थेतून येत आहेत त्या अवस्थेकडे बघा. हा भाव आहे अर्जुनाचा. कारण अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते बालिश आहेत. देवाच्या नजरेतून ते बालिश आहेत याची अर्जुनाला जाणीव आहे. पण ते प्रश्न तर प्रश्न आहेत, आलेले आहेत, उमटलेले आहेत. ते प्रश्न अर्जुनाला डावलायचे नाही आहेत. आणि इथंच अर्जुनाचं स्वभाव, हेच अर्जुनाचं वागणं मला व्यक्तिशः आवडतं. अर्जुन प्रामाणिक आहे, अतिशय निर्मळ आहे, अतिशय पारदर्शक आहे. जसा आहे तसा तो देवापुढे आहे, लेकरासारखा आहे. ना तो आपलं
अज्ञान लपवतोय ना नसलेलं ज्ञान दाखवतोय. आहे ते तो देवाला बोलतोय, देवा माझ्या बोलण्याकडे चित्त दे. याचा अर्थ मी काय बोलतोय इकडे चित्त दे असं नाही म्हणायचंय अर्जुनाला. देवा माझ्या मनात प्रश्न येत आहेत ना, ते प्रश्न काय येत असतील, कोणत्या अवस्थेमुळे येत असतील, ती माझी परिस्थिती तू नीट समजून घे, त्या परिस्थितीचा इलाज कर. तेवीची देवो कोपावे ना काही बोलाय का. मी जे बोलतोय त्या बोलण्याचा राग मानू नकोस, कारण ते बोलणं महत्वाचं नाहीये. ते बोलणं ज्या प्रश्नातून येतंय त्या प्रश्नाची अवस्था, त्या प्रश्नकर्त्याची मानसिकता, भावना, त्या भावनेतून तू मला उत्तर दे. म्हणजे मुळातून इलाज होईल, वरवरचा इलाज नाही. केवळ प्रश्न बघितला आणि प्रश्नालाच उत्तर दिलं तर प्रश्नाचं समाधान होईल, पण तो प्रश्न ज्या मनातून उद्भवलाय त्या मनाची शांती, त्या मनाचं समाधान तिथं होणार नाही. म्हणून अर्जुनाचं बोलणं आहे की देवा माझ्या शंकायुक्त मनाचाच इलाज करा, माझ्या शंकेचा इलाज करू नका. कारण शंकांचा इलाज केला तर शंकांना इलाज नाही. अविश्वासी माणसाला कितीही विश्वास द्यायचा प्रयत्न केला तरी त्याला विश्वास देताच येत नाही. म्हणून त्याला समर्थन त्याला सांगत बसूच नाही. ज्याचा तुमच्यावर विश्वास नाही त्याला तुम्ही कितीही विश्वासाचे शब्द दिलात तरी तो नवी कारण अविश्वासाची शोधून काढणार, कारण त्याच्या स्वभावात अविश्वास आहे. म्हणून स्वभावतः जो अविश्वासी आहे त्याचा अविश्वास दूर करण्याचा प्रयत्न निरर्थक ठरतो. ज्याचा स्वभावच प्रश्न विचारायचा आहे त्याला कितीही उत्तर द्या, तो तुमच्या उत्तरातून पुन्हा 10 प्रश्न शोधून काढेल. अशानं त्याचे प्रश्न संपणारच नाहीत, कारण उत्तरामध्ये बरेच प्रश्न निर्माण करण्याचं स्वभावतः सामर्थ्य असतं. म्हणून अर्जुन म्हणतो देवा माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, माझ्या प्रश्नाकडे लक्ष देऊ नका. त्या प्रश्नाचं जे मन आहे, त्याचं जे उगम स्थान आहे तिकडं लक्ष द्या, प्रश्नाकडे लक्ष देऊ नका. प्रश्नाकडे लक्ष दिला की राग येईल तुम्हाला, अविश्वासाकडे लक्ष दिलं की राग येईल तुम्हाला. माझ्या अविश्वासाकडे बघू नका. तो अविश्वास जिथून जन्माला आलाय, विश्वासाचं त्याच्याशी जिथून नातं तुटलंय तिथं जाऊन इलाज करा. विश्वासाचं अविश्वासात रूपांतर ज्या क्षणापासून झालंय, ज्याच्यामुळं झाले, तिथं जाऊन तो तुम्ही इलाज करा. तेवीची देवे कोपावेना बोलाय का. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे क मज चित्ता मानेची ना. आता अर्जुनानं स्पष्ट आपल्या मनातला प्रश्न बोलून दाखवलाय, ज्याचा देवाला राग येऊ शकतो. पण प्रश्न विचारलाय. प्रश्न काय आहे अर्जुनाचा? हे अनंता, तू सूर्याला योग सांगितलास, ही जी मागील गोष्ट सांगितलीस ती क्षणभर विचार करिता मला पटत नाही. तू जे मला म्हणालायस, तरी मागील जे वार्ता, आताच तू जे मला म्हणालास, तू सांगितली होती अनंता, हे अनंता, हे परमात्म्या, हे देवा, तू आत्ता जी काही गोष्ट मला सांगितली ते नावे कमच चित्ता मानेची ना. ते तुझं बोलणं माझ्या मनाला पटतच नाही, स्वीकारार्ह होत नाही, विश्वासच बसत नाहीये त्या गोष्टीवर. असं का होतंय तू सांग. जे तो विवस्वतू काही म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशीला. अर्थात कारण तो सूर्य कोण व तो केव्हा झाला हे आमच्या वाडवडिलांनाही माहीत नाही, तर मग तूच त्याला उपदेश केलास असे म्हणतोस, ते कसे. ज्या सूर्याची तू चर्चा करतोयस तो सूर्य आम्ही बघितलाय, सगळ्यांना दिसतो. 5000 वर्षापूर्वी तोच सूर्य होता, आजही तोच सूर्य. सूर्य काही बदललेला नाही, तोच सूर्य, तोच प्रकाश. पण तो सूर्य कधीपासूनचा आहे? आमच्या वाडवडिलांनी ऐकलंय त्या सूर्याबद्दल, पण तो सूर्य खूप प्राचीन आहे. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ज्या विवस्वताचं तू वर्णन करतोयस, तो विवस्वत कोण आहे म्हणजे काही, तो विवस्वत कोण आहे? ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, आमच्या वाडवडिलांना सुद्धा तो विवस्वत कोण माहिती नाही, कारण खूप प्राचीन आहे तो. आमच्या वाडवडिलांनाही माहिती नाही. पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्या पलीकडच्या लोकांनाही तो विवस्वत म्हणू माहिती नाही.
तरी तुवाची केवी पायी उपदेशला, आणि तू अलीकडचा एवढ्या एवढ्या वर्षाचा, आणि तू त्याला कसा काय उपदेश केला देवा? तो तरी आई की जे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाये मातूचा विसंवादू. अर्थात तो सूर्य तर फार दिवसांपूर्वीचा आहे असं आम्ही ऐकतो, आणि श्रीकृष्णा तू जर आजकालचा, म्हणून या तुझ्या बोलण्यात विसंगती दिसून येते. देवा, तुझ्या बोलण्यात मला विसंगती वाटते, कारण तो सूर्य खूप जुना आहे, तो विवस्वत म्हणू खूप जुना आहे, तो इक्ष्वाकू, त्या इक्ष्वाकूनं ज्या ज्या राजर्षींना सांगितला हा योग, ते राजर्षी यातल्या कुणाचंही नाव आम्ही वाडवडिलांच्या तोंडून सुद्धा ऐकलं नाही. आमचे वाडवडील सुद्धा त्यांना ओळखत नव्हते. मग एवढ्या आमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेल्या त्या विवस्वत मनूला, जो की राजर्षींच्या आधीच्या इक्ष्वाकूच्याही आधीचा, त्या इक्ष्वाकूच्या आधीचा विवस्वत आणि त्याच्या आधीचा सूर्य, त्याला तू सांगितला, ही गोष्ट काही आमच्या तर्काला बसत नाही. तेवेची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे, हे लटके केवी म्हणिजे एकी वेळा. त्याचप्रमाणे देवा, तुझे अगम्य चरित्र आम्ही कधीच जाणू शकत नाही, त्यामुळे तुझे म्हणणे खोटे आहे असं तरी एकदम कसे म्हणावे? इथं अर्जुन स्वतःच्याच मनातल्या शंका कुशंकांना, विश्वास अविश्वाला प्रामाणिकपणे मानतोय. देवा, हेही मनाला पटत नाही की तू त्यांना सांगितलं, पण तू बोलतोयस ते खोटं आहे असंही म्हणवत नाही. हा अर्जुनाच्या मनातला प्रश्न, हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. श्रद्धेचा जन्म, साक्षात्काराचा अनुभव, उपासनेचा, आराधनेचा शेवट या प्रश्नांनीच होत असतो. हे प्रश्न अर्जुनाचे खूप महत्वाचे आहेत. श्रद्धा अश्रद्धांचा खेळ म्हणजे आराधना, श्रद्धा अश्रद्धांचा खेळ म्हणजे साधना, विकारांचा आणि निर्विकारी साधनेचा संघर्ष म्हणजे साधना. याच्या पलीकडे साधना म्हणजे दुसरं काही नाही. अर्जुनाचा हाच संघर्ष आहे. हा संघर्ष खूप महत्वाचा आहे. उपासकासाठी, आराधकासाठी, भक्तासाठी हा मानसिक संघर्ष गरजेचा आहे, महत्वाचा आहे, उपयोगाचा आहे. हा संघर्ष बाहेरचा नाही, हा आंतरिक संघर्ष आहे. अर्जुनाच्या आतच हा सगळा संघर्ष चालू आहे. पण अर्जुनाचं नशीब आहे की अर्जुनापुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपल्या पुढे आहे. आपल्या मनात असे अनेक प्रश्न येतात. मी देवाला मागतोय, तो देईल की नाही? देवाला हे मागणं योग्य आहे की नाही? मी मागतोय, या मागण्यात काही दोष तर नाही ना? मग मी जे मागतोय ते जर देवानं दिलं नाही तर माझी श्रद्धा पुन्हा एकदा संपेल, माझ्या श्रद्धेला बाधा येईल, माझ्या श्रद्धेत अडचण येईल. मी कधीतरी काहीतरी मागतोय आणि तो देत नाही, असं जर झालं तर? बरं, मी मागतोय म्हणून त्याला राग तर येणार नाही, त्याला विचारतोय म्हणून त्याला राग तर येणार नाही. अर्जुनाच्या मनातले हे सगळे प्रश्न आहेत. पण शंका ही आहे की देव म्हणतोय तर ते खोटं कसं म्हणावं, देव देणार नाही असं कसं म्हणावं, त्याच्या बोलण्यावर शंका कशी घ्यावी? हा शंका निशंकेचा खेळ आहे, श्रद्धा अश्रद्धेचा खेळ आहे. आणि हे कधीपर्यंत हा खेळ आहे? जिथपर्यंत साधकता आहे, मुमुक्षुता आहे, उपासनेची अवस्था आहे, तिथपर्यंत हे प्रश्न आहेत. अजून बीज अंकुरलं नाहीये, बियामधून अंकुर थोडा फुटायला लागलाय. अंकुराला शंका आहे, मी पूर्णपणे फुलू शकेल की नाही, फळू शकेल की नाही, एखादा वारा माझ्या अंकुराला नष्ट तर करणार नाही, एखादं विषारी रसायन मला संपवणार तर नाही. पण तितकाच आत्मविश्वासही आहे. तसं काही असतं तर माझ्यात एवढी अंकुरण्याची ताकद त्यानं का दिली असती? माझातला अंकुरच त्याला नष्ट करायचा असता तर एवढे परिश्रम माझ्याकडून का करून घेतले असते? एवढी सुपीक जमीन मला का दिली असती? असा प्रसंगच कशाला निर्माण केला असता? ज्या अर्थी हा सगळा प्रसंग निर्माण केलाय त्या अर्थी त्याला मला फळू द्यायचंय,
फुलू द्यायचं आहे. मला माझ्या अभिव्यक्तीला पूर्ण करू देण्याची त्याची इच्छा आहे. म्हणून त्याने हे सगळं जमवलंय. पण पुन्हा शंकाही मनात येते, खरंच असं आहे का? असं नसेल तर, असं झालं नाही तर, अशी शंका कुशंका अर्जुनाच्या मनात आहे. आणि म्हणूनच अर्जुन आहे, आणि म्हणूनच गीतेचा जन्म आहे. अर्जुनाचं असं मन नसतं तर गीताही अशी राहिली नसती. अर्जुन साधकाच्या मुमुक्षूच्या मनाचं प्रतीक आहे, ज्याच्या मनात अविश्वास येतो, शंका येते. पण एक गोष्ट अर्जुनाची महत्वाची आहे, जी त्याला अर्जुन बनवते, जी मुमुक्षुत उपासकात साधकात असलीच पाहिजे. ती गोष्ट म्हणजे शंका कितीही आल्या तरी श्रद्धेला धक्का लागू द्यायचा नाही. अश्रद्धा कितीही वाढली तरी श्रद्धेच्या अंकुराला तिला मारू द्यायचं नाही. अश्रद्धा इतकी वाढू द्यायची नाही की ती श्रद्धेचाच खून करेल, विश्वासाचाच खून करेल. अर्जुन म्हणजे तो स्वभाव. अर्जुनाच्या मनात प्रश्न आहेत, पण तो प्रश्न निर्मळपणानं विचारत असला तरी त्या प्रश्नाबरोबर देवावरचं प्रेम, देवावरची भक्ती, देवावरची श्रद्धा तो संपू देत नाही, त्याला धक्का लागू देत नाही. ती ज्योत त्यानं तशीच टिकून ठेवलेली आहे. आणि त्या ज्योतीबरोबर त्यानं वादळही घेतले. वादळही अर्जुनाबरोबर आहेत. प्रश्नांचं वादळ आहे, शंकांचं, मोहाचं, संभ्रमाचं वादळ आहे अर्जुनाकडं. पण त्या संभ्रमाच्या, मोहाच्या, प्रश्नांच्या वादळातही अर्जुनानं देवावरच्या विश्वासाचा दिवा, श्रद्धेचा दिवा विझू दिलेला नाही. म्हणून अर्जुन म्हणतोय, देवा देवीचे देवा चरित्र तुझे आपण काहीची नेणी जे. तुझं जे श्रेष्ठत्व आहे, तुझं जे चरित्र आहे, तुझा जो स्वभाव, तुझी जी अवस्था आहे देवा, ते काहीची नेणी जे. आमच्यासारख्यांना ते ओळखता येणार नाही. हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा. पण तुझं हे सांगणं खोटं आहे असं कसं म्हणावं? एकी हेळा शब्दाचा अर्थ एकदम खोटं तरी कसं म्हणावं? परी हेची मातू आगवी मी परेसी ऐशी सांगावी जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू केला. अर्थात तेव्हा तूच सूर्याला कसा उपदेश केलास ही गोष्ट सर्व प्रकारे मला नीट समजेल अशी सांगावी. परी हेची मातू आगवी, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा देवा माझ्या तुझं बोलणं खोटं नाही हेही खरं आहे, तू खोटं बोलणार नाहीस हेही खरं आहे. पण असं असलं तरी तरी हेची मातू आगवी, तू मला हीच गोष्ट सांग, मी परी अशी ऐशी सांगावी. नुसतं सांगू नको, मला समजेल अशा भाषेत सांग, मला पटेल अशा भाषेत सांग, माझ्या अवस्थेचा विचार करून मला सांग. सांगणं अवघड नाही, तू सांगशीलही. मला पटतच नसेल तर तुझं सांगणं काय कामाचं? म्हणून सांगतानाच असं सांग, मी परी अशी ऐशी सांगावी, मला समजेल, मी ऐकेल, मला पटेल असंच सांग. जे तुवाची रवी केवी पाही उपदेशूला, तू नेमकं रवीला, त्या सूर्याला कधी उपदेश केलाय सांग बर. आणि असा कसा तू त्याला उपदेश करू शकलास? त्या प्राचीन अशा रवीला, तू अलीकडे जन्म घेतलेला त्या रवीला तू कधी केव्हा कसा का उपदेश केला? तू कसा काय त्याला उपदेश करू शकलास? तो तुला कधी भेटला, कसा भेटला, त्याला तू भेटू कसा शकलास? भेटताना त्याच्या प्रकाशाची तुला काही अडचण झाली नाही का? त्याच्या त्या दिव्य प्रकाशानं तुला काही फरक पडला नाही का? असे अनेक सामान्य प्रश्न अर्जुनाच्या मनात आहेत. अर्जुन देवाला म्हणतोय, देवा मला या प्रश्नाचं उत्तर तू सांग. अर्जुनानं प्रामाणिक निर्मळ मनानं आपल्या मनातली शंका देवाच्या समोर मांडलेली आहे. त्या शंकेला श्रद्धेची झालरही त्यानं लावलेली आहे. आता या अर्जुनाच्या शंकेचं भगवंत कसं समाधान करतात याचा विचार आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.